सर, आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमात बदल करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांचा समावेश करण्यासाठी हा बदल करण्यात आला. चांगली गोष्ट आहे. कारण तुम्ही टी व्ही चॅनलवर का या संदर्भामध्ये बातम्या दाखवल्या की माननीय एकनाथ शिंदेजी आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये नाही, आणि आपत्ती व्यवस्थापन समितीचा जो नियम होता त्या संदर्भामध्ये कोणाची नियुक्ती करावी या संदर्भातल्या नियमांमध्ये बदल करून तर एकनाथ शिंदे साहेबांना घेतलं असेल तर आनंद आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी या अगोदर स्वतः जागेवर जाऊन अनेक आपत्तीमध्ये मुख्यमंत्री म्हणून भाग घेतला आणि यावर निर्णय केले आहे, तर त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चित होईल. तर 7 फेब्रुवारीला नाफेडद्वारे खरेदी करण्यात येणाऱ्या सोयाबीनची मुदत संपली. शेतकऱ्याकडून सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून मागली जाते, पण अजून प्रस्ताव केंद्राने स्वीकारला नाही. नाही, पण तो स्वीकारला पाहिजे आणि राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे. शेतकऱ्यांचं सोयाबीन त्याला भाव देणं गरजेचं आहे आणि हे राज्याच्या हितासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. नाफेडला राज्य सरकारच्या वतीने हा आग्रह केला पाहिजे नव्हे, यासाठी सरकारने हट्टच धरला पाहिजे की या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी केलीच गेली पाहिजे, अन्यथा राज्य सरकारने केली पाहिजे. साहेब, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद काही सुटत नाही. सुटेल. कोणताही तिढा असा असूच शकत नाही जो कदापिही सुटणार नाही. चर्चा, संवाद, व्यस्तता यामध्ये कधी कधी उशीर होतो. तिढा संपेल असा विषयच नाही आहे जगामध्ये की तिढा संपत नाही. सुरेश दशांच्या एका वक्तव्यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. असं म्हणलं जातं की ते परभणीसाठी वेगळा न्याय मागतायत आणि बीडच्या मसाजोग प्रकरणासाठी वेगळा मागतात. कारण की मला याबद्दलची माहिती नाही आहे आणि त्या जिल्ह्यांमध्ये आत्ता जे काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये प्रत्येकजण काहीतरी वक्तव्य करतो आहे, पण त्या संदर्भातली माहिती नाही. साहेब, सगळीकडे तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले. आज सासवडीतला पुरस्कार मिळतो, आनंददायी आहे. सासूरवाडीचा पुरस्कार, शाबासकी, प्रेम, स्नेह हे निश्चितपणे आनंददायी आहे. शेवटी त्यांनी एक अजून काम करण्याची ऊर्जा निर्माण होते. सर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली की पालक सचिव दिल्यात जात नाही. पण त्या रुल्स ऑफ बिझनेसमध्ये नाराजी काय व्यक्त करायची? असा पालक सचिवांवर डायरेक्ट ॲक्शन करता येते. आपल्याला तो अधिकार आहे, राज्यकर्ते म्हणून अधिकार आहे. नाराजी व्यक्त केली नसावी. त्यांनी या संदर्भात काही पालक सचिव जात नाही म्हणून त्यांची तपासणी केली असावी. मुख्यमंत्र्यांनी नाराजी काय व्यक्त करायची आहे? मुख्यमंत्री तर डायरेक्ट त्या पालक सचिवांना 6-6 महिने सुट्टीवर पाठवू शकतात. ओके, थँक्यू सर.